हाय फ्रेंड्स. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. तर हा पास्ता लहान मुलांना खूप आवडेल असा आहे. तर सगळ्यात अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलं. नंतर त्यामध्ये पास्ता टाकला. तर पाणी गरम करून उकळी आली पाहिजे त्याला. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर पास्ता शिजवायला टाकायचा. पास्ता छान शिजून झाला की तो झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा बाजूला. त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर पूर्ण पास्ता बाहेर काढल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की जो पास्ता आहे तो थंड झाल्याच्या नंतर एकमेकांना चिटकतो. आता मी जो पास्ता बनवते हा गव्हाचा पास्ता आहे. तर मग गव्हाचा पास्ता कसा शेवाया वगैरे केल्याच्या नंतर आपण कसे एकमेकांना थंड झाल्याच्या नंतर चिटकतात, त्याचप्रमाणे हा सुद्धा थंड झाल्यावरती चिटकतो. तर मी थोडंसं तेल घातलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं. तर मग मिक्स करून घेतल्यामुळे काय की तो एकदम सुटसुटीत थंड झाल्याच्या नंतरही जशास तसा राहतो. तर आता तुम्ही पाहू शकता मी तेल घालून मिक्स करून घेतल्याच्यानंतर तो कसा छान दिसतो एकदम. तर आता आपण त्याला फोडणी देऊया. तर मी सगळ्यात अगोदर तेल घातलं. त्यामध्ये कट करून गार्लिक लसूण घातलेला आहे. तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि छोटे छोटे पीस करायचे. हवं तर तुम्ही त्याला बारीक कुटून पण घेऊ शकता. मी कट्स करून घेतले आहेत. आणि लसूण छान रेड कलरचा झाला की मी एवढ्या सगळ्या व्हेजिटेबल्स घेतल्या आहेत. त्यात स्वीटकॉर्न, ऑनियन, बीट्स आणि गाजर, टोमॅटो. अजूनही तुम्हाला काही आवडत असेल तर तुम्ही त्या भाज्या ॲड करू शकता. कारण की हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक, हेल्दी आहे आणि खायला पण खूप सुंदर लागते. आता माझ्याकडे घरात खूप सगळी मुलं आहेत. 4-5 मुले आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी पास्त्याची आणि भाज्यांची क्वांटिटी माझी जास्त आहे. तसंच तुम्ही तुमच्याकडे जेवढे मुलं आहेत तसे त्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. तर मी भाज्या सगळ्या व्यवस्थित मिक्स केलेल्या आहेत. व्यवस्थित छान भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस टाकलेला आहे. तर टोमॅटो सॉस टाकल्याच्यानंतर तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि छान मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याला एकदम छान कलर येईपर्यंत छान सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लॅक्स टाकायचे, ऑरिगॅनो टाकायचा आणि ते सगळे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी पहिली तर हा गव्हाचा पास्ता आहे आणि याच्यामध्ये मी काजू भिजू घालून त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे. तर काजू मी एक अर्धा तास आधी भिजू घालून ठेवले. त्यामध्ये दूध घातलं आणि त्याची एक पेस्ट तयार केली. तर आता त्यात मी मीठ घालून तो पास्ता टाकलेला आहे. तो व्यवस्थित पूर्ण व्हेजिटेबल्समध्ये मिक्स करायचा पूर्ण छान. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी जी काजूची पेस्ट बनवलेली आहे मी ती ॲड करणार आहे यामध्ये. त्यामुळे त्याला खूप छान असं स्ट्रेक्चर येतं आणि खायला एवढा सुंदर पास्ता लागतो ना की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. एवढा सुंदर पास्ता लागतो काजूची पेस्ट टाकल्याच्यानंतर. त्यामुळे त्याची टेस्ट एकदम अशी बदलून जाते. तुम्हाला चीज घालायची गरज नाही, त्यामध्ये काहीही घालायची तुम्हाला यामध्ये गरज नाही. खूप सुंदर पास्ता लागतो आणि ते पण खूप इझी आहे. काजू भिजू घातल्याच्या नंतर तुम्ही ते फिरवून घ्यायचे आणि त्यामध्ये एक
पळी किंवा अर्धा पळी तेल घालायचं. तेल घातल्याच्या नंतर ते व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये परत दूध घालायचं, एक अर्धा कप वगैरे. आणि दूध घातल्याच्या नंतर ते परत फिरवायचं आणि खूप एकदम सॉफ्ट मऊ अशी त्याची ग्रेव्ही बनवायची. त्याच्यामुळे काय होतं, दूध आणि काजूमुळे त्याची टेस्ट खूप छान होते, एकदम क्रीम सारखी ती तयार होते. तर आता तुम्ही इथे पण पाहू शकता, मी ती ग्रेव्ही याच्यामध्ये ॲड केलेली आहे पास्त्यामध्ये. तर माझा खूप जास्त क्वांटिटीत पास्ता आहे, त्यामुळे ग्रेव्ही पण जास्तच होती माझी. तुम्ही पहा, ग्रेव्ही ॲड केल्याच्या नंतर पास्त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि एकदम थोडासा चिकट आणि अशा प्रकारे तो झालेला आहे. त्यामुळे तो खाताना पण व्यवस्थित एकदम छान लागतो आणि काजूची जी पेस्ट आहे ती पूर्ण पास्त्यामध्ये मिक्स झालेली आहे. त्यामुळे ते प्रत्येक घासासोबत त्याची एक टेस्ट आपल्याला मिळते आणि खूप छान फील येतो. महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना हे खूप आवडतं. मी नेहमी बनवते, माझे मुलं खूप खातात, त्यांना खूप आवडतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा, हे खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा आवडलं तर माझ्या चॅनलला. थँक्यू.